नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत फेब्रुवारी 2022 सालामध्ये पडलेले फिजिक्सचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स. तर बघा, पहिला प्रॉब्लेम आहे 2 इंडक्टर कॉइल्स विथ इंडक्टन्स 10 मिली हेनरी. तर 2 इंडक्टर कॉइल्स दिलेले आहेत आणि त्याचे व्हॅल्यू दिलेले आहे 10 मिली हेनरी आणि दुसऱ्याची दिलेली आहे 20 मिली हेनरी. अँड दे आर कनेक्टेड इन सिरीज. आणि त्याला कसं जोडलेलं आहे? सिरीजमध्ये जोडलेलं आहे. व्हॉट इज द रिझल्टंट इंडक्टन्स? तर काढायचं आहे काय? रिझल्टंट इंडक्टन्स काढायचं आहे. म्हणजेच काय की टोटल इंडक्टन्स त्या सर्किटमधला काढायचा आहे की जो काय आहे क्वेश्चन मार्क आहे. ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ 2 कॉइल्स. तर 2 कॉइल्स जोडल्यानंतर इंडक्टन्सची व्हॅल्यू किती येते हे काढायचं आहे. तर आता हे काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, तर ते कसं जोडलं आहे ते बघावं लागेल. तर आता इथं जे काय 2 इंडक्टर्स आहेत ते कसे जोडलेले आहेत? सिरीजमध्ये जोडलेले आहेत. आता सिरीजमध्ये जोडलेत म्हणून LT विच इज इक्वल टू आपण काय घेतो, तर L1 प्लस L2 घेतो. म्हणजेच काय की 2 इंडक्टर्सची काय होत असते? बेरीज होत असते. आता सपोज केलं पहिला इंडक्टर असा जोडलेला आहे आणि त्याला सिरीजमध्ये दुसरा इंडक्टर जोडलेला आहे. तर हा L1 झाला, याला L2 म्हणूयात. L1ची व्हॅल्यू आहे 10 मिली हेनरी आणि L2ची व्हॅल्यू आहे 20 मिली हेनरी. आता हे दोन्ही पण कशामध्ये आहेत? मिली हेनरीमध्ये आहेत. मिली म्हणजे किती? 10 × 10⁻³ हेनरी आणि इकडं 20 × 10⁻³ हेनरी. आता या व्हॅल्यू जर इथं पुट केलं तर आपल्याला काय भेटेल बघा, 10 × 10⁻³ प्लस 20 × 10⁻³. आता इथं 10⁻³ दोन्हीकडे आहे, ते कॉमन काढूयात. 10⁻³ कॉमन काढलं, आतमध्ये किती राहील मग? 10 प्लस काय राहील? 20 राहील. आणि 10 + 20 काय येतं? तर 10 + 20 येतं 30. 30 × हे 10⁻³. आता हे 10⁻³ म्हणजेच किती आहे? मिली आहे. म्हणून इथं मिली पुट केलं आणि इंडक्टन्स आहे म्हणजे आपण कशात मोजतो पुन्हा? हे हेनरीमध्ये. तर अशा पद्धतीनं या प्रॉब्लेमचं ॲन्सर येतं आहे 30 मिली हेनरी. अँड दॅट सॉल्व.